असेच नवनवीन मनोरंजनात्मक टॉक्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। तर मंडळी, सगळ्यांना या सुंदर अशा दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, सर्वत्र दिवाळीची मस्त अशी जोरदार तयारी सुरू असेल। तर आज आहे 19 ऑक्टोबर, आज रविवार आहे आणि उद्यापासून पहिली अंघोळ, पहिली पहाट सगळी आता लागोपाठ सुरुवात होणार आहे। नरक चतुर्थी, दीपावली पाडवा, नवीन वर्ष वगैरे वगैरे वगैरे। तर तुमच्या घरी सुंदर असा फराळ बनवला असेल, नवनवीन कपडे तुम्ही घेतले असतील, नवनवीन लाईट्स लावल्या असतील, कंदील लावले असतील आणि ही दिवाळी या दिवाळीमध्ये लक्ष्मीच्या रूपात, लक्ष्मीच्या पावलांच्या रूपात तुमच्या घरात सुंदर असं संपत्ती, धनधान्य, शांतता सगळं काही येऊ दे, हीच या ईश्वरचरणी प्रार्थना करतो। तर मंडळी, मी विचार करतो एकंदरीत असा लगातार 2-3 दिवसाचा व्लॉग बनवतो आणि एकच व्लॉग आपण दिवाळीचा बनवूया की आपल्या घरी काय काय चाललेलं आहे, कारण वेगवेगळ्या मते व्हिडिओज लेंदी होतात। तर आज आहे रविवार, तर आपली आता शेवटची, जशी मी मागच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओत बोललो होतो, शेवटची आपली बल्क ऑर्डर होती जी आपले सबस्क्रायबर मित्रपरिवारापैकी रमेश मानेजी यांनी ऑर्डर केली होती। तर त्यांना दिल्यानंतर आपला इंस्टाग्राम पोस्ट बघून आणखी 10 बॉक्सेसच्या ऑर्डर आलेल्या आहेत। तर त्याच आता मी पॅक करतोय, तुम्हाला दाखवतो। त्या पॅक झाल्यानंतर आजच्या दिवसात आपल्याला बरीच 2-3 कामं करायची आहेत, उद्याची तयारी करायची आहे, कारण लक्ष्मीपूजनाला नवीन असा झाडू आपण ॲज अ लक्ष्मी म्हणून घेऊन येतो घरात, त्याची पूजा अर्चना करतो। तर आता दाखवतो तुम्हाला की चॉकलेट्स आपले काय काय रेडी आहेत आणि त्या मला आता पॅकिंग करायचे आहेत। तर इथे पाहू शकता, हा रसमलाई फ्लेवर, हा मँगो फ्लेवर, त्याच्यानंतर हा स्ट्रॉबेरी आहे, त्याच्यानंतर हा सुद्धा रसमलाई आहे, तिथे पिस्ता फ्लेवर आहे आणि चॉकलेट फ्लेवर आतमध्ये आहे। तर आताच्या फ्लेवर ऑर्डर्समध्ये मिल्क चॉकलेट नको आहे समोरच्या आपल्या दादाला, तर आपण त्या ठिकाणी यातला एखादा फ्लेवर एक्स्ट्रा टाकणार आहोत। तर त्याच्यानंतर ही ऑर्डर जाणार आहे आपली मालाडमध्ये, त्याच्यानंतर कांजूरमार्गला डिलिव्हरी जाणार आहे, त्याच्यानंतर विरार नालासोपाराला सुद्धा आपली डिलिव्हरी जाणार आहे, त्याच्यानंतर आपल्या राजन भावाकडे नायगावला सुद्धा डिलिव्हरी जाणार आहे। तर मस्त असा शेवटी प्रतिसाद मिळालेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात जे म्हणतो ना मुख्य किरदार जो कोणाचा असेल तो आहे तुमच्या वहिनी साहेबा। बघा, सकाळी 6:30-7 वाजल्यापासून उठून एकदम म्हणजे खूप मेहनत घेतलेली आहे। तर खूप खूप सारे धन्यवाद। आमचं काही चुकलं माकलं असेल तर समजून घ्या, क्षमा करा। आणि ती खूप काही करत असते आणि खूप काही इनोव्हेटिव्हसुद्धा करत असते। आता चॉकलेट्स बेक करून झालेले आहेत, त्याच्यानंतर आता जेवणाला कुकर लावलेला आहे, त्याच्यानंतर आता पॅक करायचं आहे। सो असा काहीसा आपला दिनचर्या आहे। त्याच्यानंतर आपलं जे मंदिरचं त्याच्यापैकी सुद्धा फुलं आणली आहेत, त्याचे सुद्धा हार ओवायचे, ते हार ओवून न्यायचे मला मंदिरमध्ये। तर चला आपले चॉकलेट रॅपिंग करूया। दादाची मुलं येतात, सारा अर्णव, त्यांच्यासोबत सुद्धा गप्पा मस्ती करत त्या चॉकलेट्स पॅक करून मला कुरिअर डिलिव्हरी करायची आहे वीफास्टद्वारे। चला, तर एकंदरीत ब्लॉग कसा वाटेल, एकंदरीत दिवाळीचा थोडासा अर्धा तासाचा बनव। चला, स्टे ट्यून। तर फायनली असा काहीसा आपला बॉक्स रेडी झालेला आहे आणि इथे बघू शकता सारा सुद्धा आले, अर्णव सुद्धा आले, छोटी मंडळी जसं मी म्हटलं होतं येणार आहेत आपल्या मदतीला। तर पॅकिंग डिपार्टमेंट आम्ही इकडे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे आपले हे कांजूरमार्गला बॉक्सेस जाणार आहेत। तर ह्याची फुल तयारी चालू आहे आणि याच्यामध्ये ना लास्ट मोमेंटला ज्या ऑर्डर आल्यात की मला 1 बॉक्स पाहिजे, 2 बॉक्स पाहिजे, सगळ्या कॅन्सल केल्यात, कारण 1 बॉक्स बनवायला ना खूप सारा वेळ लागतोय, कारण ते चॉकलेट बनवण्यापासून म्हणजे मेल्ट वगैरे करून त्याला प्रॉपर शेप देण्यापासून हे रॅपिंग करून वर स्टिकरिंग करून प्रॉपर पॅकिंग करून आता याला मी असं कॅव्हिटी आहे आपली, ही वेगळी पॅकिंग आहे तरी। तर हा असा काय म्हणजे ट्रॅव्हलमध्ये हा किती हे झाला तरी हा हलणार नाही। तर यावर्षी जर तुम्हाला जमलं नसेल ऑर्डर करायला तर आम्ही विचार केलाय, हा क्रॅकल बॉक्सचा कप आहे ना, चांगला लहान मुलांसाठी बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे। तर पुढच्या वर्षी सुद्धा ह्याचा प्री प्लॅन, प्रॉपर प्लॅन करून आणखी काही व्हेरायटी करता येतील काय, तर तसा विचार करतोय। तर ह्या आमच्या आजच्या दिवशीच्या शेवटच्या ऑर्डर आहेत, तर फटाफट पॅकिंग करूया आणि फटाफट आता कुरिअर करायचं।
तर स्टेटून राहा. तर फायनली आपल्या डिस्पॅचला सगळं रेडी झालेलं आहे. तर इथे पाहू शकता हे आपले क्रॅकलवाले आणि ते फ्लेवर्सवाले सगळी मेहनत यांची. धन्यवाद धन्यवाद थँक्यू आणि धन्यवाद सारा, धन्यवाद आल्याबद्दल. इथे माणसं जेवायला बसलेत. इथे मम्मी हार होते. क्या बात आहे. तर आता आपली बाहेर लाइटिंग लावली ना, तर त्याला हे मी कंदील आणलं. म्हणजे थोडासा अजून गेटअप आहे लागतं. आता हे लावलं. तर सारा इथे कंदील विकते. कितीला आहे? 10 काय? तर आता आम्ही इथे कंदील लावतोय. तर इथे असे पूर्ण लावायचे. तर मम्मीने हार उगलाय मस्त असा. तर आपण जर आता हार लावतोय नितीन काका. कसा वाटतोय हार? मस्त. पान आणि मोठा गोंडा. 1 hour later. आता आलोय सोमवार बाजारात आणि इथे घरचं जुनं सामान काढलंय आणि काहीतरी नवीन घ्यायचंय. तर कुकर घ्यायचंय. तर इथे एक दुकान आहे, शॉप. बर्तन के साथ आता हाँ तो 5 लीटर वाला दिखा दो. हा कुठला आहे? विनोद. विनोद विनोद आमचा विनोद पाचटे. मम्मीसाठी कुकर चांगली क्वालिटी. 2 कुकर घ्यायचे. जुना 2 आहे लो. ठीक आहे. इसके ढक्कन भी आएगा क्या साथ में? क्या ढक्कन भी आएगा? चेहरा दिसतोय बा आपला चेहरा. काय काय घेतलं? 2 कुकर, विनोदचे कुकर, 2 कढया. एवढं सगळं घेऊन जेवण चांगलं बनवलं पाहिजे. तर पूजेसाठी झाडू घेते. गालाची चांगली आहे बघ. The next day. तर नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओचा दिवस दुसरा आहे आणि आज आहे नरक चतुर्थी. तर सगळ्यांच्या घरी पहिली अंघोळ असणार आहे. तर इथे पाहू शकता मी आपलं पार्ट टाइम काम करत आता चाललो आहे मंदिरमध्ये. त्याच्यानंतर अजून 2-3 तासाने फ्रेश होऊ. आता 7 वाजलेत सकाळचे. सॉरी आता सकाळचे 8 वाजलेत. 10-11 वाजेपर्यंत आपली पहिली अंघोळ होईल आणि दरवर्षी 10-11च्या दरम्यानच होते. पुठ्ठा वगैरे लावून. तर या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता हे पार्ट टाइम काम आवरूया आणि जाऊया घरी. तर पोचलोय मंदिरमध्ये आणि आज सकाळी ना दादरला गुलाब घेत असताना बोटामध्ये काटा घुसला आहे. असलं दुखतंय, असलं ठणके मारतात ना. आता याला काढायला लागेल पिन लावून. तर चला मंदिरमध्ये पोचलोय. फटाफट कामं आटपूया. आंघोळ करायचं खूप झोप येते. 1 hour later. 10:30 वाजलेत. आत्ताशी आलोय आणि घरी आलेलं सरप्राईज भेटलंय. तर तुमचीच दिवाळी आहे. क्या बात आहे. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. ही दिवाळी खूप छान जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि आम्ही इथे हमालेगिरी करतोय. मग तू आता बस, मी तुला मस्त चला. छानपैकी उठणं लावते. उठण्या लावून आंघोळ करूया. आणि बाहेर सुद्धा लाईट लावले. लाईट आता डायरेक्ट रक्षाबंधन नंतर बंद करू. चला. रक्षाबंधन झालेलं आहे. भाऊबीज नंतर बंद करू. झोप अपूर्ण आहे. भाऊबीज नंतर आपल्याला लाईट बंद करायची. पूजा झालेली आहे. फराळ दाखवलेला आहे. देवाची पूजा सुद्धा झालेली आहे. फराळ सुद्धा दाखवलेला आहे. गणपती बाप्पा मोरया.
सकाळी उठणं लावून झालेलं आहे. पहिली आंघोळ 11 वाजता आपण करत आहोत. शुभ दीपावली. The next day. तर मंडळी कंटिन्यू व्हिडिओचा भाग 3 आज आहे लक्ष्मीपूजन आणि मी आलोय दादरला फुल मार्केट घ्यायला. तर दादरचं फुल मार्केट इथे आपल्याला घ्यायचं आहे. हारासाठी ही पानं घ्यायची आहेत आणि खूप अशी गर्दी आहे, खूप अशी. पानं घ्या आणि घरी जातो. मावशी कशी दिली? 20ला 1. मावशी जळगाववरून फक्त पानं विकायला आले. किती वाजता आली मावशी? सकाळी किती वाजता आली? सकाळी आम्ही 1ला आलो होतो इथं गाडीला. रात्री 1 वाजता. आणि एवढीच पानं मग जाणार घरी? आपली नाही लोकांची. मी 2 एकच बजा. बापरे, जळगाववरून मावशी पानं विकायला आले. चलो चलो आराम से. ओहो, नमस्कार मंडळी. आज आहे लक्ष्मीपूजन आणि आता दादरवरून मी घरी चाललोय. तर इथे सगळं डेकोरेशन. आता आपल्याला एक तोरण बनवायचं मंदिरमध्ये. आणि काल दिवाळीच्या पहिल्या पहाट नंतर काय असं स्पेशल नव्हतं. ऑफिसमध्ये गेलो, रात्री 8:30-9 वाजले. त्यानंतर 2 फ्रेंड्सकडे गेलो, जरा दिवाळी विश आणि आपला मिठाईचे बॉक्स द्यायचे होते, ते चॉकलेट्सचे. त्याच्यानंतर घरी आलो आणि झोपलो. परत सकाळी 3:30-4 वाजता उठून हे पार्ट टाईम काम. सो आता जाऊया फटाफट, कारण माझ्या रुटीनमध्ये दुसरं काय दाखवण्यासारखं नाही आहे. तर ऑफिसची काय कामं दाखवणार. तर आता हा भाऊबीजेपर्यंत थोडा 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 करत कंटिन्यू करूया. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. तर असाच भावाला सपोर्ट असू द्या, कारण एकही राईड लागलेली नाही. तर दिवाळीनंतर जरा आपण डोकं शांत करू, विचार करू कुठे जायचं, कसं जायचं. आणि नंतर बघूया, डेस्टिनेशन ठरवून निघूया. कुठून तरी काय राईडचा प्लॅन नाही, जे काय होईल ते सरप्रायझिंग असेल. तर आता दिवाळी तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, मी सुद्धा एन्जॉय करतोय. आणि लवकरात लवकर हा ब्लॉग टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. एक छोटंसं तोरण बनवायचं आहे. त्यासाठी अशोकाचा पाला घेतला आपण आणि हा आता तोडून ओवून त्यानंतर गोंडे ओवून आपल्याला एक छोटंसं तोरण बनवायचं. मोठं नाही, 8:30 वाजले, 9:30 वाजेपर्यंत क्लिअर केलं. One hour later. म्हणजे फायनली दुपारचे 2:30 वाजलेत, 2:45 झालेत. आणि जे सकाळी आपण तोरण बनवलं होतं ना, ते कुठे लावलं ते मी तुम्हाला दाखवतो. आणि आमच्या देवाचा अन्नकूट 56 भोग लावला आहे, तो सुद्धा दाखवतो. तर इथे आहे संतोषी माता आणि हा संपूर्ण 56 भोग लावला आहे. त्याच्यानंतर इथे आमचे लक्ष्मीनारायण देव, ज्यांना आम्ही फुलांची सेवा करतो. तर आपण जे सकाळी तोरण बनवलं आहे ते इथे लावलं आहे मी. छान दिसतं, येलो कलर हायलाईट होतो आहे. आणि आमच्या देवाचं लक्ष्मीनारायणचं सुंदर असं रूप. आणि हा सुंदर असा 56 भोग लावला आहे. इथे मिठाई, आपले देवाधिदेव महादेव सुद्धा सुंदर असे सजलेत. तर अशी काही अन्नकूट आणि 56 भोगची तयारी झालेली आहे मंदिरात. तर मी सकाळी आलेलो, फक्त आंघोळ करून 15 मिनटात पुन्हा मंदिरमध्ये आलो आहे. दिवस दिवाळीतले माझे मंदिरमध्येच जातात, जास्त करून सेवा भाव मला ते खूप आवडतं. तर उद्या आहे 22 तारीख, दीपावली, पाडवा. तर गुजराती लोकांचं नवीन वर्ष आहे. तर
तर त्यासाठी हा संपूर्ण मंदिरमध्ये थाटमाट केलेला आहे, सजावट केलेली आहे आणि खूप भारी वाटतं, प्रसन्न वाटतं. तर तुम्ही कधी आलात ना तर मालाडला मारवे रोडला हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे, नक्की येऊन भेट द्या. 3 hours later. तर नमस्कार मंडळी, फायनली आता सगळी कामं आटपून व्यवस्थित अशी झोप घेऊन आता आपण लक्ष्मीपूजन करतो. तर ॲक्च्युली आता वाजलेत 7:45 झालेत, 7:30 7:45 झालेत. तर आता घरी संपूर्ण लक्ष्मीपूजनची तयारी केलेली आहे तुमच्या वहिनीसाहेबांनी. तर नमस्कार. सगळी यांचीच तयारी आहे. इथे मम्मीसुद्धा रेडी झालेली आहे पूजनासाठी. त्यानंतर लक्ष्मीपूजनला श्वेतासुद्धा आलेली आहे लांबून माहेरी. तर अशी ही घरगुती पूजा आपण करतो दरवर्षी, आपल्या व्लॉगमध्ये आपण दाखवतो. तर त्याचप्रमाणे आजसुद्धा करतो आहे, परंतु संपूर्ण पूजा नाही, थोड्यात शॉर्ट दाखवूया आणि फटाफट पूजा आटपूया. श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दरिद्र, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, क्रांती, वृत्ती, स्मृती, द्या, दृष्टी, माता अधिष्ठानशी व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मवनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदनवनी कुंददती, केतकीवनी सुशीला, कंदमवनी कंदमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. सुखकर्ता, दुःखहर्ता, वार्ता विघ्नाची, निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव जय देवी जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी जय देव अमृत भरिते सरिते अमृते वारी, मारी दुर्गट असुरा भव दुस्तर तारी, वारी माया पलट प्रणमत परिवारी, हे रूप चिद्रूपद द्रुपदावी निर्धारी. जय देवी जय महालक्ष्मी, वसी व्यापक रूपे तुस्तु लक्ष्मी. जय देवी जय देव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. तर म्हणजे दरवर्षी ऑफिसमध्ये ना सर कुंकू लावून पूजा झाल्यावर एक नोट देतात. तर ही 2023ला दिलेली त्यांनी 100ची नोट. 24ची माझ्याकडे मिळत नाही, तर 2025ला त्यांनी ही नोट दिली आहे. तर मी त्यांची नोट जपून ठेवतो. तर आपले सुद्धा जे पैसे आहेत ते सुद्धा ठेवूया. ही नोट याच्या खाली असेल मी तर मंडळी लहानपणापासून स्टँडअप तर म्हणजे मी जेव्हा लहान होतो, म्हणजे आता ती प्रथा आहे, म्हणजे पहिला पार आपल्याकडे ना म्हणजे मी गुजराती लोकांमध्ये जास्त वावरलो आहे. पप्पा मंदिरमध्ये नेण्यापासून तो वावर गुजराती लोकांमध्ये जास्त आहे. तर त्यांच्यामध्ये कसं नवीन वर्षाचं त्यांचं उद्या साल मुबारक आहे. आज लक्ष्मीपूजन आहे तर उद्या साल मुबारक आहे. तर साल मुबारकला कसं प्रत्येकजण 2 रुपये असो, 5 रुपये असो, 10 रुपये असो, 20 रुपये असो किंवा 50 रुपये, म्हणजे ते कसं स्वतःची लक्ष्मी दुसऱ्यांना देऊ करतात. त्याच्यामुळे देणाऱ्याची पण बरकत होते आणि घेणाऱ्याची पण बरकत होते असं मला ऐकून माहिती आहे. तर दरवर्षी आपण पडद्यामागे देतो. तर यावर्षी आपल्या म्हणजे स्वकष्टातल्यामधले थोडे आपण देव करूया, जेणेकरून लक्ष्मी तुमच्या घरी पण येऊ, तुमचा पण म्हणतात ना जे मेहनत करते त्यांची बरकत हो.
थँक्यू. बाकी काय नाही. लक्ष्मी पूजनाच्या दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. अशीच लक्ष्मी तुम्हा सगळ्यांकडे येत राहो. आणि तुझ्याकडे पण धन्यवाद. रिटर्न देऊ काही तुला नको ठेवायची. अरे तुला पण आमचे देणार. नाही तसं नसतं. असं लगेच नाही. ते घे सोनं नाही मी दिलं की तू द्यायचं. तुला पण बरकत नको. आम्ही तू सरांना आम्हाला नाही देत. सर आम्हाला देतात, आम्ही सरांना नाही पण देत. तू आम्हाला देतोस ना, म्हणजे तुझी पण बरकत व्हायला मग तू पाहिजे. आशीर्वाद दिला आई ना म्हणून असं. हा हा म्हणजे जपून ठेव मग पैसे वाढतील. आमचे सर असे बोलतात हीच नोट पुढच्या वर्षी पण मला दाखव. हो काय. हा मग मी नंबर असं लिहून ठेवतो. चला मम्मी बसा आता गिफ्ट. तर आता फायनली गिफ्ट सेशन आहे. त्याच्यानंतर हा ब्लॉग इथे सेंड करू. नंतर उद्या आहे भाऊबीज. अरे सॉरी उद्या आहे नवीन वर्ष. आणि हे आम्ही लक्ष्मीपूजनाला असे काहीसे तयार झालेलो आहोत. तर कसे वाटते नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आमच्याकडून संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही दीपावली तुम्हाला संपूर्ण अशी सुंदर भरभराटीची आणि पैशांनी धनधान्याने संपन्न अशी जाओ. आणि असेच आपले व्हिडिओ पाहत राहा. तर ही दिवाळीचा हा संपूर्ण एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून बोला. तुझ्या बोलण्यात नाही जसं काय दिसत नाही कॅमेऱ्यात. तर आमची मम्मी थोडे नाही नको. आमच्या तुझ्या बोलण्यात आणि माझ्या आमचे 5 टकल्यांचाच परिवार आहे. 1 टकलं बाहेर गेलंय. तर त्यापैकी मोठ्यात मोठे आमच्याकडे हे लक्ष्मी कमळ. बोल आता काहीतरी. आम्हा पाष्टे परिवाराकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जबरदस्त पाऊस पडतो आता संध्याकाळी. तर आता सकाळी जिथे आपण काम करत होतो त्या मंदिरमध्ये चाललो आहे. संपूर्ण फॅमिली घेऊन आपण पाया पडायला. तर पाया पडूया. त्याच्यानंतर जेवून आजचा दिवस संपणार आहे. त्या बाद आहे पाऊस पडतो. इकडे तर लक्ष्मीपूजन दिवसाचा सुंदर असा शेवट लक्ष्मीनारायण मंदिर या देवळात येऊन सगळ्यांनी पाया पडून झालेला आहे. आणि सुंदर असं प्रसन्न वाटलं. मम्मीसुद्धा दरवेळी येत नाही. आमचा फुलांचा धंदा होता तर आम्ही इथे लावायचो आधी. इथे रस्त्यावर बाहेर लावायचो. तर तिची तब्येत वगैरे खालावायची त्याच्यामुळे आता बंद आहे. तर बऱ्याच वर्षांनी मम्मीलासुद्धा मंदिरमध्ये घेऊन वर्षांनी नाही गेल्या वर्षी आलो होतो यावर्षी आलो आहे. तर चला एकंदरीत कंटिन्यू व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. 1 hour later. तर नमस्कार मंडळी. आजचा दिवाळीचा दिवस आज आहे पाडवा नवीन वर्ष. तर आपण दरवर्षी ना आपल्या बिल्डिंगमधल्या सगळ्या वॉचमॅनना वगैरे आणि इतर लोकांनासुद्धा म्हणजे काहीतरी गोडधोड वगैरे देतो. तर आता मी आलो आहे रिलायन्स स्मार्टला. तर बघतो इकडे काय काय. तर इथे बरंच असं लावलं आहे. इथे बरंच असं काय काय लावलं आहे मिठाई. तर मी सिलेक्ट केलेली आहे ही हल्दीरामची डिवाईन डिलाईट. याच्यामध्ये सोनपापडी आहे मिक्स हे काय शेव फरसाण आहे आणि रसगुल्ला आहे. तर आता टोटल हे 10-15 बॉक्स घ्यायचे आहेत. 16 झाले ना. म्हणजे कंटिन्यू व्हिडिओमध्ये आज आहे दिवाळी पाडव्याचा दिवस आणि त्यानिमित्ताने घरी पूजनसुद्धा असतं. तर तुमचंसुद्धा झालेलं असेल. आणि जे आपण सकाळी जे मिठाई वगैरे घेतले तर ते घेऊन आपण जाणार आता आत्याकडे आजीकडे वगैरे. आणि त्याच्या आधी आपण थोडंसं पाडव्याचं पूजन करून घेऊया कारण यायला लेट होणार आहे. त्याच्यामुळे थोडा रेस्ट करून आम्ही आत्ताच उठलो आहे. तर जायच्या आधी थोडंसं पूजा करूया.
आता आपण एवढे बॉक्सेस घेतलेत. हेल्मेट दे ना, ते एक बॉक्स पोलिसांना द्यावा लागेल विदाऊट हेल्मेटचा. चला बाय बाय. तर आता आम्ही चाललो आमच्या आत्याकडे, आजी आजोबांकडे, मामाकडे, मामीकडे. बरेच 7-8 घरात फिरायचं आहे, कारण उद्या परत भाऊबीज आहे, तर आमच्याकडे सगळा कार्यक्रम असणार आहे. तर आता आपल्याकडे वेळ आहे, 3-4 तासात सगळं फिरून घ्यायचं आहे. आजी बरेत ना? बरेत ना? हो नमस्कार, सीताराम. काय आलं, काय बोलले? चला. हो येत होता, आता गेला. मामी या. नाही नको, साधं. हा काय थंड आणलंय ना? काय थंड मागवलंय मी. थंडा मागवला, क्या बात. मग दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नाही काय बोलतायत मग? असेच काळजी घ्या. या लोकांना समजून जा रे जरा नितीन, बरं होईल. बसा आता, चला. थांबा, तुम्ही इथे बसा. बसावर. आम्ही इथे बसतो. मामीचा तुम्ही दोघांनी बसा नाही ते. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दोघांना पण कुठे ठिकाणी यायचं बाबा. हो नक्की. हे घ्या आमच्याकडून. दर. ते ठेवा, पाणी ठेवा, देता. हे मला देतोस का? हा, ते आमच्याकडून छोटीशी गोड गोड भेट. एवढं मोठं आणल्यास नाही घ्या, छोटी की म्हणते. काढू का पदर? हो काढा. आजीने डोक्यावर पदर घेतला. आता पदर घेऊन करतात हे तुमच्यासाठी. सगळ्यांना वाटणे. हे तुमच्यासाठी. अरे भगवान, ते काय पान कमी खावा. हे खा. एकच बस झालं असतं ना. नाही असू दे, खाऊ दे. काय गं? खावा बसा तुम्ही. ना तिकडे. जेवढं वाटेल तेवढं. अरे तुम्ही बसा. इथे बसा. दिवाळीच्या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आधी तरी सांगायचं ना व्हिडिओवरती. म्हणजे कुठे जायचंय असंच हे करणार ना. आजी तुम्ही इकडे या. काय बोलू तुम्हाला? आजी काय? इथे बाबांच्या बाजूला या. नाही नाही घ्या तुम्ही. नको, माझं मॅक्सी बरं मी. बहिणीला देणार नाही. रोग आहे ना, तो येत नाही परत. आता आला तो बोललाच ना. बरं झालं बाबा, बहिणीच्या नात्यात. 3 मामा झाले. आता मोठ्या मामांकडे आलो. ब्लॉगिंग जास्त नाही, फक्त फोटो. The next day. दिवाळी 2025चा आजचा शेवटचा दिवस. आज आहे भाऊबीज. तर आपल्याकडे भाऊबीज दरवर्षी एकदम जोरात असते. तर यावर्षी अन्वीचे भाऊ आलेले आहेत. तर इथे आहे बंटी दादा, सक्का भाऊ मयूर, त्याच्यानंतर सूर्य, सक्केच आहेत. इथे सूर्यकांत दादा, माझी सख्खी बहीण आहे. चंद्रकांत दादा, सगळे सख्खे भाऊ. इथे संजय दादा, नाव विसरलो, मंगेश दादा, आणि दापोलीवरून लांबून आलेले आहेत दिलीप दादा, आणि इथे पठाण, झुकेगा नाही सर. हा, आणि सगळ्या भावांची एकुलती एक लाडकी बहीण. बघू शकता केवढं मोठं प्रोटेक्शन आहे. हा, मला खूप धाक आहे. तुझा विकेट पाडू. 1 2 3 4 5 6 7 8 आणि आतमध्ये एक संदीप दादा आहे 9.
भाऊ भाऊ एक गावाला आहे, हा काय दिलीप दादा एक गावाला आहे. एक गावाला आहे आपण एक आहे हा एक संदीप दादा 10 भावांची एक बहीण. हो हो क्या बात आहे. ही रील व्हायरल झालीच पाहिजे. जरा सगळ्यात छोटी भाऊबीज इकडे चाललेली आहे. नाही 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 हो बहिणीची स्माईल, दादाची स्माईल. दादा आगर इकडे बघ इकडे बघ इकडे बघ, देवीच्या इकडे बघ. इकडे 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 बघ इकडे बघ. हा हे पकड शेता पाटील रे हे दादाला दे. हा. हे पाय पडा ना, पाय पडा ना, पाय पडा. दादाच्या पाया पण. चला आता या. थांब. हे दादाला आणि हे दीदीला. अच्छा आमचा फोटो घ्या. या अच्छा उभा राहा. उभा राहा. अरे उभा राहा. हा. वा वा वा.
टाटा टाटा बाय 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 हॅपी दिवाळी बाय तारा दादा लांबून आलेला आहे बहिणीसाठी भाऊबीज करायला खास दापोलीवरून तिकीट काढून अरे हा तर म्हणजे फायनली एकंदरीत हा जो 2025 मधला दिवाळीचा सण होता ना सुंदर असा झालेला आहे आणि एकंदरीत जो सुरुवातीपासून तुम्ही व्हिडिओ बघितला धनतेरस पासून ते आजच्या भाऊबीजेपर्यंत कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आता वाजलेत रात्रीचे 11:15 आणि अन्वीचे दादा वगैरे सगळे आत्ताच गेले. मस्त असा पावभाजीचा जेवणाचा बेत सगळ्यांसाठी होता. तर आता खूप सुंदर असा सण एन्जॉयमेंट झालेला आहे आणि लास्ट बट नॉट द लिस्ट फोटो सेशन चालू आहे इकडे सगळ्यांचं. तर चला बाय 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 हॅपी दिवाळी. तर चला भेटूया आता याच्यानंतरच्या पुढच्या अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमचा राम राम आणि जाता जाता पुन्हा एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि ही दिवाळी तुमची सुंदर अशी मस्त अशी समृद्धीने आणि म्हणतात ना एन्जॉयफुल जॉयफुल सगळी गेली असणार आहे. तर फायनली निरोप घेऊया. चला राम राम काळजी घ्या.